मालक हे देशातले एक श्रीमंत आहेत. एवढं सगळं असताना पॉईंट टेबल्सवरती मुंबई इंडियन्स खाली जाते आहे. चाहत्यांचं प्रोत्साहन कमी पडतंय का? चाहत्यांचं प्रोत्साहन कमी पडत नाही, खेळाडूंची शिस्त कमी पडते असं माझं व्यक्तिशः मत आहे. मी तुला एक उदाहरण देतो आशिष. मी 2007चा वेस्ट इंडिजचा वर्ल्ड कप कव्हर करतो आणि मला आठवतं आहे त्यावेळी 2007च्या, तुला जर 2007चा मोसम आठवत असेल तर त्यावेळी व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, जीमेल वगैरे आपलं तर ह्या सगळ्या हे होत्या. सोशल मीडिया तेव्हा एवढा प्रभावी नव्हता. मी आपण एका चॅनलला नव्यानेच आणि आपण एका चॅनलला वेळा लागलो होतो. IBN लोकमतमध्ये आपण काम करत होतो आणि तुला आठवत असेल की मी त्या वर्ल्ड कपला जाणारा सगळ्यात शेवटचा पत्रकार होतो आणि त्यावेळी प्रोफेसर रत्नाकर शेट्टी जे आहेत ते आमचे तेव्हा BCCIचे सचिव होते, CEO होते. त्यांचा मला फोन आला की संदीप तू जाणार असेल तर माझं एक छोटंसं काम करशील का? तर मी म्हटलं काय सर सांगा ना. ते म्हणाले 2 वस्तू घेऊन जायचे. तर मी म्हटलं काय आहे? तर म्हणाले एक आम्ही क्रिकेटरसाठी प्रोजेक्टर, त्यावेळी मी विचार कर तो काय होता प्रोजेक्टर, ते विसरलेले आहे तर मला त्यांना प्रोजेक्टर इथून पाठवायचं आहे कारण समोरच्या खेळाडूंचं ॲनालिसिस करण्यासाठी प्रोजेक्टर हवं आहे. आणि सचिनचं एक हेल्मेट आहे आणि द्वारकानाथ संजगिरी जे सचिनचे खूप जवळचे मित्र होते, आता वारले बिचारे, तर त्यांना मेसेज आला होता की सचिन त्याचं तिरंगा लावलेलं जे हेल्मेट आहे ते त्यांनी त्या 2007च्या वर्ल्ड कपच्या आधी त्यांनी नवीन हेल्मेट घालायला सुरुवात केली होती आणि तिथे गेल्यावरच्या लक्षात आलं की हे हेल्मेट त्याला तेवढंसं सूट होत नाही आहे म्हणून त्यांनी जुनं हेल्मेट घरून मागून घेतलं होतं. तर मी जेव्हा निघालो माझ्याकडे सचिनचं हेल्मेट होतं जे जुनं, ज्याला तिरंगा. त्यावेळी सचिन असं म्हणायचं की क्रिकेट ज्यांचा धर्म आहे, सचिन त्यांचा देव आहे, ही टॅगलाईन खूप अशी गाजली होती आणि त्या देवाचा मुकुट माझ्याकडे होता जो मी वेस्ट इंडिजला घेऊन जाणार होतो. तर मी असं म्हटलं की आता हे लगेजमधनं कसं घेऊन जाणार, हरवलं वगैरे तर, म्हणून मी ते माझ्या हँडबॅगेमध्ये ठेवले. माझ्या दुर्दैवाने ब्रिटिश एअरवेजचं माझं विमान होतं आणि तेव्हा नुकताच तो ट्विन टॉवर वगैरे पडल्यामुळे सगळ्या ज्या सुरक्षा ज्या आहेत त्या सगळ्या अगदी एकदम काटेकोर होत्या. तर त्या विमानामध्ये त्या हँडबॅगेजला, तू कधी ब्रिटिश एअरवेजने गेलंस, त्यांचं असं एक सापळा असतो, त्याच्यामुळे तुझी बॅग गेली तरच ती वरती, नाही तर ती लगेजमध्ये पाठवतात. बरं, मी वरती ते हेल्मेट ठेवल्यामुळे ती बॅग काही त्यांच्या त्या सापळ्यातनं आज जाऊ शकत नव्हती. तर ती बाई आली, ती म्हणाली नाही ही बॅग तुम्हाला लगेजमध्ये पाठवायला लागेल. मी म्हटलं नाही ही सचिनची आहे. बरं, त्या बाईला सचिनशी काही देणं घेणं नव्हतं. मी म्हटलं तुझ्या सुपिरियरला बोलव. मग सुपिरियरला मी समजून सांगितलं. तो सुद्धा आणि क्रिकेटचा चाहता होता, त्याने ऑप्शनल म्हणून मला ती बॅग काढून मला दिली आतमध्ये. मी बॅग घेऊन वेस्ट इंडिजला गेलो आणि साधारणतः सचिन ज्या हॉटेलला उतरला होता तिथे मी गेलो आणि सचिनला खालून फोन लावला. तर सुदैवाने त्याची जस्ट मीटिंग संपली होती, त्याने फोन उचलला आणि मला म्हणाला संदीप एक 15 मिनटं तुम्ही बसू शकता का, कारण आत्ता आमची ना मीटिंग सुरू होईल, म्हणजे संपलेली आहे आणि काही गोष्टी राहिल्या. टीम मीटिंग जस्ट संपलेली आहे आणि आमच्या टीमच्या आता नवीन रूल्स अँड रेग्युलेशनमुळे मी तुला रूमवर बोलू शकत नाही, कारण खेळाडूंना, परकीय माणसांना तुम्हाला रूमवर बोलवता येत नव्हतं. तर मी खाली येतो आणि मग आपण चहा वगैरे पिऊ आणि हे जाऊ. तर म्हटलं अरे सचिन म्हणजे देव म्हणतो, म्हटल्यावर आपण आयुष्यभर थांबू शकतो, 15 मिनटं तर काय. तर म्हटलं ओके मी थांबतो. एक 10 मिनिटांनी सचिन खाली आला. मला म्हणाला सॉरी तुम्हाला थांबावं लागलं, पण आता झालं आहे की आता लगेच मला पुन्हा मैदानावर जावं लागणार, फिटनेस टेस्ट आहे आमची, फिटनेस करायला जावं लागणार आहे. तर तुम्हाला चहा पाजायचं असलं मी तुम्हाला सांगतो. म्हटलं अरे नाही, फक्त हेच तुला द्यायचं होतं आणि तुझा आम्ही वेळ घेत नाही. सचिनला आम्ही दिलं. सचिनने पुन्हा जाताना 2दा आम्हाला सॉरी म्हणलं की सॉरी तुम्हाला मी देऊ शकत नाही, मैदानात जायचं आहे. तू विचार कर, सचिन तेंडुलकर, त्या काळात सचिन म्हणजे दंतकथा झाला होता. त्याने तो खाली आला काय, आम्हाला वर बोलवून घेतला काय, आम्हाला कुठे चहा पाजली काय, तर त्याला कोण विचारणार. पण शिस्त जी आहे ना की त्या लेवलला जाऊन सुद्धा मला मीटिंग अटेंड करायची आहे, मला मैदानावर माझी फिटनेस टेस्ट द्यायची आहे, हे जे त्यांनी स्वतःचं राखलेलं ना, आजच्या किती खेळाडूंमध्ये तुला ही सचिनसारखी शिस्त. आपल्याला सचिनचं मोठेपणा दिसतो, सचिनचं महानता दिसते, पण सचिनने जे श्रम केलेले आहे, सचिनने जी शिस्त बाळगली, अंगी आणले, हे फार कमी लोकांना माहिती आहे. मुंबई इंडियन्सच्या बाबतीत हाच मुद्दा आता पुढे आलाय. हार्दिक पांड्या असेल, रोहित शर्मा असेल, यांच्यामध्ये कुरबुरी चालली आहे, किंवा सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, कोणाचाच परफॉर्मन्स दिसत नाही. कुरबुरीचा चालू आहे आणि फिटनेस हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता रोहित शर्मा 2 मॅच बाहेर होता, पण मुळात जर तो अनफिट होता तो आधी मुळात टीममध्ये आला का. जे गौतम गंभीर म्हणाला की कोणताही खेळाडू जो आहे तो टीमपेक्षा मोठा नाही आहे. जर गौतम गंभीर इथे असता, जर कोच असता टीमचा, तर मला वाटत नाही रोहित शर्मा प्लेइंग 11मध्ये असता.